कारण झारखंडमध्ये भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरूच आहे। रांचीमध्ये हजारो विद्यार्थी आहेत, ते एकवटलेले आहेत। जोरदार आंदोलन त्यांच्याकडून केलं जात आहे, घोषणाबाजी दिल्या जात आहेत आणि या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केलेत। विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गामध्ये एकूण बॅरिकेड्स आहेत आणि हेच बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पार केलेत। विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आलेले असून या विद्यार्थ्यांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न सध्या सुरू आहे। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातोय, तसंच पाण्याचा माराही करण्यात आलाय। मात्र विद्यार्थी काहीच ऐकण्याच्या तयारीमध्ये नाहीयेत। दिल्लीच्या जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं होतं, तसंच आंदोलन रांचीमध्ये होताना दिसतंय। सीजीएल परीक्षा रद्द करा आणि संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। बॅरिकेड्स ओलांडून विधानसभेवर जाण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेला होता आणि त्या दरम्यानच याच विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता। त्या दरम्यानची ही दृश्य आहे। आज या आंदोलनाचा 17वा दिवस आहे। आजच्या दिवशी जे विद्यार्थी आहेत ते चांगलेच आक्रमक झाले। बॅरिकेड्स ओलांडून विधानसभेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता। त्या दरम्यानच त्यांना पांगवण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। इस वक्त का जो मुश्किल घड़ी है, जो दर्द का घड़ी है, जो तकलीफ का घड़ी है, जो मेरा शरीर मेरा साथ नहीं दे रहा है। अगर दूसरा आदमी होता, हो सका आईसीयू में रहता अभी, उसके बावजूद मैं इसलिए आया हूँ कि मेरा जो दर्द है इससे ज़्यादा दर्दनाक यहाँ के छात्रों का पेपर लीक हो रहा है। यहाँ के छात्रों का नौकरी को बेचा जा रहा है, उसके मेहनत का सौदा किया जा रहा है। सुनी जानी चाहिए। अगर गुरुजी शिबू सोरेन जी को आदर्श मानते हैं, हेमंत जी अगर उनको मार्गदर्शक मानते हैं तो मानिए, क्योंकि अगर गुरुजी जिंदा रहते तो वो सशरीर हमारे बीच आंदोलन में आज यहाँ उपस्थित रहते। ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। अनेक जे विद्यार्थी आहेत ते चांगल्याच पद्धतीने आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून दिली जाते आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। आज झारखंड विद्यार्थी आंदोलनाचा 17वा दिवस। आजच्या दिवशी बॅरिकेड्स ओलांडून या विद्यार्थ्यांनी आतमध्ये विधानसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यानच मोठा गोंधळ निर्माण झाला। पोलिसांनी याच विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला। शिवाय आपण बघू शकतो लाठी चार्ज सुद्धा त्यांच्याकडून पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर करण्यात आला होता। त्या दरम्यानची ही दृश्यही आपल्या समोर येत आहे। सीजीएल परीक्षा रद्द करा आणि संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली आहे। इतरही अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत ते या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत। जवळपास 17 दिवस झाले। आज 17वा दिवस या आंदोलनाचा। आजच्या दिवशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, कारण याच विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडून आतमध्ये जाण्याचा, विधानसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यानच पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आपल्याला आताही दिसतोय। आताची परिस्थिती बघितली तर सध्या दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय मोठ्या संख्येनं विद्यार्थी हे जमलेले आहेत। त्यांच्याकडून जोरदार आक्रमक पवित्रा करता घोषणाबाजी दिली जातात। आक्रमक पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांकडून घेतला जातोय। पहिली दृश्य आपण बघू शकतोय, ज्या दरम्यान याच विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला होता, त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला होता। त्या दरम्यानची ही पहिली दृश्य आहेत जी आपल्या समोर येत आहेत। हे दृश्य आपण बघू शकतोय। सध्याची ही लाईव्ह दृश्य आहे। तर पुन्हा एकदा पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुरू आहे। हीच परिस्थिती अगदी काही वेळापूर्वी होती। पुन्हा एकदा पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातोय। रांचीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर हा लाठीचार्ज सुरू आहे आणि त्याची आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघू शकतो। मोठ्या संख्येनं विद्यार्थी जमलेले आहेत, मात्र त्यांनाच आवरण्याचा, त्यांना पांगवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून सुरू आहे। आपण बघितलं तर असंच दिल्लीमधील जंतर मंतरवरचं आंदोलन होतं, ते अशाच प्रकारे पेटलेलं होतं। याच प्रकारे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला होता। तशीच परिस्थिती आता रांचीमध्ये होताना बघायला मिळते। विद्यार्थी आक्रमक झाले आहेत, हातात तिरंगा या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। जोरदार आक्रमक पवित्रा यांच्याकडून सुरू आहे, घोषणाबाजी दिल्या जात आहेत। आज झारखंड विद्यार्थी आंदोलनाचा 17वा दिवस आहे।
आज जे विद्यार्थी होते त्यांनी बॅरिकेड्स ओलांडून विधानसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच दरम्यान पोलिसांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आलेला होता. अनेक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुद्धा पोलिसांनी केला होता. तशीच परिस्थिती आता ही पुन्हा दिसते. पुन्हा एकदा पोलीस या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतायत. विद्यार्थी आहेत ते बॅरिकेड्स ओलांडून विधानसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनाच रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. आपण बघू शकतो एका बाजूला मोठ्या संख्येनं विद्यार्थी जमलेले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दुसऱ्या बाजूनं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय. रांचीमधील आंदोलक विद्यार्थ्यांवर हा लाठीचार्ज सुरू आहे. 17वा दिवस आहे आजचा या आंदोलनाचा. विद्यार्थी आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. हीच परिस्थिती खरं तर आपण बघितलं दिल्लीमधल्या जंतर मंतरवर अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. अनेक मागण्यांसाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं. असाच लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर त्या दरम्यान झाला होता. अशाच प्रकारे हे रांचीमधलं जे आंदोलन आहे ते चिघळताना बघायला मिळत आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला जातोय. त्यांच्यावर पाण्याचा मारा केला जातो. मात्र विद्यार्थी आहेत ते काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यांच्याकडून सुद्धा हे जे बॅरिकेड्स आहेत ते ओलांडण्याचा प्रयत्न केला जातोय. आतमध्ये त्यांना जायचंय. आतमध्ये शिरण्याचा या विद्यार्थ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. अनेक जे विद्यार्थी आहेत ते हातात तिरंगा घेऊन या ठिकाणी जमलेले आहेत. जोरदार आक्रोश घोषणाबाजी या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. मोठ्या संख्येनं विद्यार्थी एका बाजूला आपल्याला दिसत आहेत. आजचा 17वा दिवस आहे या आंदोलनाचा. CGL परीक्षा रद्द करा, संबंधित प्रकरणाची CBI चौकशी करा अशी प्रमुख मागणी घेऊन हे जे आंदोलक विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर उतरलेत. त्या संबंधित प्रकरणाची CBI चौकशी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार. आम्ही मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा या सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतलाय. तर ही मुख्य परीक्षा होती ती 18 ते 20 जुलै दरम्यान होणार होती. निकालानंतर गैरव्यवहाराचे आरोपही झाले. नेमके का हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले ते आपण बघतोय. कट ऑफ जाहीर न केल्याचा आरोप या दरम्यान विद्यार्थ्यांनी केला. कथित OMR शीट सुद्धा व्हायरल झाली. 48 प्रश्न सोडवूनही निवड झाल्याचा दावा करण्यात आला. निकालावर अधिकाऱ्यांच्या सह्या नसल्यानंही प्रश्न उपस्थित झाले. वाद वाढताच JPSCनं मुख्य परीक्षा रद्द केली. 14व्या JPSC परीक्षेची CBI ED मार्फत चौकशी. आता नेमक्या काय मागण्या आहेत यावर विद्यार्थ्यांच्या त्या आपण बघतोय. CID चौकशीवर विश्वास नसल्याचा दावाही करण्यात आलाय. प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावं अशी मागणी सुद्धा आता विद्यार्थी करतायत. TDPL कडून घेतलेल्या सर्व परीक्षांची चौकशी रद्द करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते. TDPLला ब्लॅकलिस्ट करावं अशीही प्रमुख मागणी आहे. भविष्यातील परीक्षा TCS सारख्या विश्वासार्ह संस्थेकडून घ्याव्यात अशीही मागणी आता विद्यार्थी करतायत. JPSC, JSSC मधील कथित दोषी अधिकाऱ्यांना हटवावं अशीही मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जाते. सोबतच पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती व्यवस्था लागू करावी अशीही मागणी ते करतायत. तर नेमक्या काय काय मागण्या केल्या जात आहेत या विद्यार्थ्यांकडून त्या आपण बघितल्या. सध्या आता या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते. अरे काहे पैर में लात रख रहा है? How can you use lathis? समझ नहीं रहा, पैर में लात मार रहा है. Yes, I have heard. So I came to this place and I will try to find out what is going on. ऑपोजिशन तो हर मुद्दे को लेकर के कह रहे. राम मंदिर के मुद्दे पर मैं इतना कहना चाहता हूं, उसका एक SIT के माध्यम से यूपी स्टेट गवर्नमेंट का एक्शंस और बाकी कई चीजें राज्य सरकार का स्तर पे हो रहे हैं. तो इसलिए अब मैं उस पर कुछ नहीं कहना चाहता हूं. मैं अभी सिर्फ एक साफ सरकार का जो स्टैंड है उसको बताने के लिए आया हूं कि छात्र का विषय, छात्र का आंदोलन से जुड़े हुए जो भी गतिविधि हुए हैं उस पर चर्चा के लिए सरकार तैयार है. बाद में
आपण बघतोय विद्यार्थी आहेत ते विधानसभेच्या अगदीच जवळ आले आहेत, ते आत जाण्याचा प्रयत्न करतायत। अशीच परिस्थिती आपण बघितली तर दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेली होती। विद्यार्थी त्या दरम्यानही आक्रमक झालेले होते, मोठ्या संख्येने जेनझी जमलेले होते, त्यांच्याकडून संसदेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। 15 दिन से आंदोलन चल रहा था। शांतिपूर्वक आंदोलन में अगर पुलिस ने लाठी चलाई है, ये बर्बरतापूर्वक लाठीचार्ज का हम लोग घोर रूप से निंदा करते हैं। और छात्रों के ऊपर लाठी चलाकर मुख्यमंत्री जी आप अपना बर्थडे का गिफ्ट छात्रों को नहीं दे सकते हैं। आज आपका जन्मदिन था, आपको बड़ा दिल दिखाना था छात्रों के प्रति, और इस प्रकार का लाठी उपयोग नहीं करना था झारखंड के छात्रों पे। ये झारखंडी छात्र आपके छात्र हैं, ये अपना हक अधिकार और संघर्ष के लिए रांची की सड़कों पर उतरे थे, विधानसभा घेराव करने उतरे थे। लेकिन आपकी पुलिस ने दिखा दिया कि हेमंत सोरेन जी जब जब डरते हैं तब तब पुलिस को आगे करते हैं। तरी सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघू शकताय, अनेक पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातोय। मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत, आतमध्ये बॅरिकेड्स ओलांडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे। मात्र त्यांनाच पांगवण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी पोलिसही मोठ्या संख्येने आहेत। मात्र विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला जास्त दिसते, त्यांना आवरण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे, त्यामुळे लाठीचार्ज पोलिसांकडून सध्या केला जातोय। रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा हा विधानसभेवर धडक मोर्चा, अनेक प्रमुख मागण्या या विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, हे आंदोलन असंच सुरू ठेवणार, असा आक्रमक पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांकडून घेतला जातोय। रांचीमधली ही दृश्य, लाईव्ह दृश्य आपण बघू शकतो। अगदी काही वेळापूर्वी असाच लाठीचार्ज झाला होता, मात्र पुन्हा हे जे आंदोलन आहे ती चिघळण्याची परिस्थिती आपल्याला दिसते। पुन्हा एकदा पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातोय। परीक्षेतील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी व्हावी, सीबीआय चौकशीच आम्हाला हवी, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते। आणि जोपर्यंत ही सीबीआय चौकशी होत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, आमचं आंदोलन असंच सुरू राहणार, असा पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांकडून घेतला जातोय। विधानसभेच्या अगदीच जवळ आलेले आहेत हे सगळे विद्यार्थी, त्यांचा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांनाच रोखण्यासाठी पोलिसही त्या ठिकाणी आहेत, त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करतायत। काही वेळापूर्वीची आपण दृश्य बघितलेली होती तर पाण्याचा मारा याच विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा हा लाठीचार्ज या सगळ्या विद्यार्थ्यांवर सुरू आहे। आजचा 17वा दिवस आहे या आंदोलनाचा आणि आजच्या दिवशी हे आंदोलन आहे ते अधिकच चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण विद्यार्थी आक्रमक झालेत आणि त्यांना आवरण्यासाठी पोलिसांकडून या सगळ्या विद्यार्थ्यांवर, त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज हा सातत्याने केला जातोय। या सगळ्या विद्यार्थ्यांकडून बॅरिकेड्स ओलांडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू आहे। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय, ज्या दरम्यान काही वेळापूर्वी याच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला होता पोलिसांकडून, त्या दरम्यानची ही दृश्य आहेत आणि सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे ती दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय। हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत, संख्या आहे ती विद्यार्थ्यांची खूप मोठी दिसते। त्या अनुषंगाने पोलिसांची संख्या काहीशी कमी आहे, त्यामुळे त्यांना आवरण्याचा प्रयत्न हा केला जातोय पोलिसांकडून। आपण अनेक विद्यार्थ्यांना बघू शकतोय जे बॅरिकेड्सवर चढलेले आहेत, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत। बैरिकेडिंग अभी दो टूटा ना, धीरे धीरे खुल रहा ना, आगे वाला भी खुलेगा और हम लोग आगे क्या। सरकार से हमारी मांग ये है कि सीआईडी की जांच नहीं होनी चाहिए, वी वांट सीबीआई इंक्वायरी। आप बार बार सीआईडी की जांच करके लिपापोती करते हैं। अगर मुख्यमंत्री को अगर सच में आज के अगर मुख्यमंत्री को हिम्मत है तो सीबीआई जांच की अनुशंसा कराइए, जो इंडिपेंडेंट एजेंसी जेपीएससी, जेएसएससी सारी परीक्षा टीडीपीएल एजेंसी को रद्द करे। आपण बघतोय हजारोंच्या संख्येने आहेत ते विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेले आहेत, अनेक त्यांच्याकडून मागण्या केल्या जात आहेत। 17वा दिवस आहे आजच्या आंदोलनाचा, आजच्या दिवशी हे आंदोलन अधिकच चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। पोलिसांकडून सातत्याने जे विद्यार्थी जमलेले आहेत, आंदोलक विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो। तर आपण बघू शकतो ही 3 दृश्य आहेत याच आंदोलनाची। झारखंडमध्ये पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन, मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत। रांची विधानसभेच्या बाहेर धडक मोर्चा याच सगळ्या हजारो विद्यार्थ्यांकडून काढण्यात आला। बॅरिकेड्स तोडण्याचा ज्या दरम्यान प्रयत्न करण्यात आला त्या दरम्यानची ही दुसरी दृश्य आपण बघू शकतोय।
तिसरी दृश्य महत्त्वाची आहे, कारण याच जमावाला पांगवण्यासाठी विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा पोलिसांनी केला होता, लाठीचार्जही केला होता। पाण्याचा मारा ज्या दरम्यान करण्यात आला होता त्या दरम्यानची ही तिसरी दृश्य आहेत। विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्यानंतर रांची विधानसभेच्या बाहेर या सगळ्याच हजारो विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा, बॅरिकेड्स तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न आणि जमाव पांगवण्यासाठी विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा।